सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाल्यानंतर सुरुवातीला पाऊस नव्हता. परंतु आता खूप जोरदार असा पाऊस होतोय. दोनदा गंगेला पूर येऊन गेलेला आहे आणि अजूनही गेल्या 5-6 दिवसापासून पावसाची रिमझिम आणि जोरात पाऊस चालूच आहे. दरम्यान या ठिकाणी मी आज एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि आपण सांगणार आहे की मी वृक्षतोडीच्या विरोधात नाही आहे, परंतु नाशिक शहरात अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामासाठी खड्डे खणून ठेवले, त्यामुळे कामं झाली नाही आणि अनेक लहान मोठे अपघात सध्या होत आहे आणि अनेक नागरिकांच्या गाड्या खराब झाल्या, दुचाकी चारचाकी. आणि या दुचाकी चारचाकी रिपेअर करता येतील, परंतु मनुष्यांच्या नागरिकांचे अक्षरशः मणके, मानेचे मणके, कमरेचे मणके इत्यादी खराब झालेले आहे आणि त्यांना दुखणं लागलेलं आहे. परंतु महानगरपालिका प्रशासन देखील विकास कामामुळं प्रयत्न करतंय, परंतु काय झालं, उशीर झाला. ह्या ज्या काही कामं जी आहेत ती करण्यासाठी आणि त्यामुळे वेळ मिळाला नाही आणि अतिशय संत गतीने अशी ही कामं सध्या चालू आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा खूप मोठा एक सामना करावा लागतोय, अतिशय जीव मुठीत धरून चालावं लागतोय. तर असंच काल मी दिंडोरीवरून येताना म्हसरूळ वगैरे या भागातून आलो, तर म्हसरूळ या ठिकाणी मोठे मोठे वडाचे वृक्ष जे आहेत ते एकदम असे रस्त्यात आहे. आता सध्या फांद्या वगैरे त्यावर छाटलेल्या आहे, परंतु नवीन फांद्या वगैरे त्यास येण्यास सुरुवात झालेली आहे. वृक्षतोडीच्या विरोधात मी बिलकुल नाही आहे, परंतु कसं आहे, आजकाल जे काही तरुण युवक वगैरे अतिशय जोरात असे वाहनं चालवतात आणि गाड्या चालवतात. परराज्यातून देखील काही भाविक आपल्या नाशिक शहरात आता कुंभमेळ्यासाठी येणार आहे आणि हा जो रस्ता आहे हा गुजरात राज्याला जोडणारा आहे. त्यामुळे अतिशय वेगाने रात्री वगैरे गाड्या चालवतात. एक 5-6 वृक्ष जे असे आहेत की ती बिलकुल रस्त्याच्या मधोमध आलेली आहे. अतिशय जुनी अशी वृक्ष आहे आणि ही वृक्ष सावली देतात आणि गारवा देतात, ऑक्सिजन देतात. तर ऑक्सिजनचं महत्त्व देखील आपण करोना काळात नक्कीच बघितलेलं आहे. परंतु आता जसं पहिला अगोदर नाशिकची लोकसंख्या जी होती ती खूप कमी होती. मला वाटतं 2002मध्ये ही लोकसंख्या 15 लाखापर्यंत होती, परंतु आज ही लोकसंख्या जवळपास 30-35 लाखापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे ही जी लहान लहान म्हणजे जे रस्ते होते हे छोटे होते त्यावेळेस आणि दळणवळणही एवढं नव्हतं, त्यामुळे हे रस्ते अगदी व्यवस्थित होते. परंतु कालांतराने जशी लोकसंख्या वाढली आणि दळणवळणाची साधनं वाढली, त्यामुळे सरकारला रस्ते मोठी करावी लागली आणि त्यामुळे ही जी झाडं आहे ही बिलकुल रस्त्याच्या मधोमध आलेली आहे. सध्या या रस्त्याचं रुंदीकरण देखील होतं आहे, तर अतिशय मधोमध येत असल्याने ही जी झाडं आहे तर वृक्षप्रेमींनी देखील थोडंसं माघार घेत नागरिकांचे जीव गेले नाही पाहिजे यासाठी ही जी झाडं आहे ही सरकारला सांगितलं पाहिजे की ही झाडं तुम्ही काढा आणि ही अगदी सुरक्षित ठिकाणी ही पुन्हा एक 400-500 वर्ष ही झाडं तुटली गेली नाही पाहिजे अशा रस्त्याच्या कडेला लावा, म्हणजेच या झाडाचं पुनर्जीवन या झाडांना द्या आणि ही झाडं काढावीत, असं माझा एक चांगल्या विचाराने हा विचार आहे. कारण की बिलकुल रस्त्याच्या मधोमध येत आहे. गंगापूरला देखील अशी काही झाडं आहेत आणि आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहे. तर अगोदरच खड्डे सध्या नागरिकांच्या जीवावर बेतलेले आहेत, त्यातच ही झाडे पुन्हा नागरिकांच्या जीवावर बेतू नये हाच एक माझा प्रामाणिकपणे एक उद्देश आहे. कुणी नाराज होऊ नये, वृक्षप्रेमींनी तर मुळीच होऊ नये. मी देखील वृक्षप्रेमी आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरणारा असा मी चंद्रकांत हात्रक आहे. मला निसर्ग खूप आवडतो, हिरवगार, आणि मी नेहमी फिरत असतो. परंतु काल ज्यावेळेस मी
झाडं वृक्ष बघितली आणि ही वृक्ष पुढे जाऊन कोणाचा तरी कुठल्याही व्यक्तीचा परराज्यातील असो किंवा कुठलेही असो एखादा मोठा अपघात होऊन या ठिकाणी नक्कीच जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट मी समोर आणलेली आहे. यापुढे आपणास काही व्हिडिओ मी दाखवतोय. काल चालू गाडीतून केलेले हे व्हिडिओ आहेत. बिलकुल समोरच अशी ही वृक्ष आलेली आहेत आणि त्यामुळेच हे व्हिडिओ केला होता. तो आपणा सर्वांसमोर दाखवत आहे. जय श्रीराम. भारत माता की जय. बघा एकदम रस्त्यात वृक्ष बघा. दिंडोरी रोडवरील हे जीवघेणे वृक्ष बघा कसे रस्त्यात आहे. बघा बघा अजून पुढे आहे. हे वृक्ष तोडले पाहिजे, नाहीतर नागरिकांचे जीव हे जात राहणार आहे. वृक्षतोडीबद्दल आम्ही बोलत नाही, परंतु जीव देखील नागरिकांचे अतिमहत्त्वाचे आहे. मसरूळ दिंडोरी रोड या ठिकाणचे झाड आहे बघा. हा बघा समोर परत एक वृक्ष पूर्ण वाकला आहे बघा एकदम रस्त्यावर. परत पुढे किती मोठा वृक्ष आहे बघा रस्त्यातच. पुन्हा आपण बघू शकतो या ठिकाणी हा वृक्ष देखील बघा कसा रस्त्यात आलेला आहे. हे बघा गाड्या लागल्या खाली, बिलकुल रस्त्यात आहे. हा देखील वृक्ष, अनेक वडाचे वृक्ष रस्त्यात आलेले आहे. विकास साधायचा असेल तर वृक्षतोड तर नाही झाली पाहिजे, परंतु रस्त्यात येणारे वृक्ष हे खूप धोकादायक आहेत. रस्त्यात आलेला आहे वृक्ष हा आणि अपघाताला निमंत्रण देणारा असा हा वृक्ष आहे. पुढे टँकर उभी आहे. पुढे अजून एक वृक्ष आहे. दिंडोरी रोडवरील वृक्ष आपण बघितलेत.